इयोब अध्याय 16। मग इयोबाने प्रत्युत्तर केले, असल्या गोष्टी मी पुष्कळ ऐकिल्या आहेत। तुम्ही सगळे भिकार सांत्वन करते आहात। असल्या वायफळ शब्दांचा कधी शेवट होईल? प्रत्युत्तर करण्याची तुला कोठून स्फूर्ती झाली? तुमच्यासारखे मलाही बोलता येईल। तुम्ही माझ्या ठिकाणी असता तर मलाही तुमच्यावर वाघजाल पसरिता आले असते। तुम्हाकडे पाहून मला आपले डोके हलविता आले असते, पण मी तुम्हास आपल्या मुखाने धीर दिला असता। आपल्या स्फुरणाऱ्या ओठांनी तुमचे सांत्वन केले असते। मी बोललो तरी माझ्या शोकाचे शमन होत नाही। मी गप्प राहिलो तरी माझे दुःख कोठे कमी होत आहे? पण त्याने मला व्याकुळ केले आहे। तू माझ्या सर्व परिवाराचा विध्वंस केला आहे। तू मला पकडले आहे, हीच मजविरुद्ध साक्ष आहे। माझा रोडपणा मजसमोर माझ्या विरुद्ध साक्षी असा उठला आहे। त्याने क्रोधाविष्ट होऊन मला फाडून टाकिले आहे। त्याने मजशी वैर मांडिले आहे। तो मजवर दातओठ चावीत आहे। माझा वैरी मजवर डोळे वटारीत आहे। लोक मजकडे पाहून तोंडे विचकीत आहेत। माझी निर्भत्सना करून ते माझ्या गालावर चापट्या मारीत आहेत। ते एकत्र होऊन मजवर चालून आले आहेत। देवाने मला अधर्म्यांच्या स्वाधीन केले आहे, दुष्कर्म्यांच्या हाती दिले आहे। मी सुखाने राहत असता त्याने माझा चुराडा केला आहे। त्याने माझी मानगुटी धरून मला आपटून माझे तुकडे केले आहेत। मला त्याने मारा करण्याचे निशाण केले आहे। त्याचे बाण माझ्या सभोवार उडत आहेत। माझी गय न करिता त्याने माझी कंबर मोडिली आहे। त्याने माझे पित्त जमिनीवर पाडिले आहे। खिंडारावर खिंडार पाडून तो मला भग्न करीतो। तो वीराप्रमाणे मजवर धावून आला आहे। मी आपल्या त्वचेवर तरट शिविले आहे। मी आपले शृंग धुळीत लोळविले आहे। रडून रडून माझे तोंड लाल झाले आहे। माझ्या पापण्यांवर मृत्यूच्छाया पडली आहे। माझ्या हातून काही अन्याय झाला नाही। माझी प्रार्थना शुद्ध भावाची आहे, तरी असे झाले। अगे पृथ्वी, माझे रक्त झाकून ठेवू नको। माझ्या आरोळीस कोठेही खंड न पडो। या क्षणी माझा साक्षी स्वर्गात आहे। माझा कैवारी ऊर्ध्वलोकी आहे। माझे मित्र माझे उपहासक बनले आहेत, पण देवासमोर माझे नेत्र अश्रू ढाळीत आहेत। यासाठी की त्याने देवाविरुद्ध मनुष्यातर्फे व इष्टमित्रांविरुद्ध मानवपुत्रांतर्फे वाद करावा। कारण जेथून परत येता येत नाही, अशा मार्गाने थोड्याच वर्षांनी मी जाणार।